च्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे, अशी दबक्या आवाजाने चर्चा होते। सत्यशील दादा शेरकर सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवणार, नेमकं काय? नाही, बरोबर आहे। खरं तर काँग्रेसचा एक काँग्रेसमधला एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे मी मागणी केलेली आहे किंवा काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मला उमेदवारी देऊ शकतो आणि जर त्यांनी उमेदवारी दिली, आघाडी झाली आणि जर काँग्रेसला जर ही जागा सोडली, उमेदवारी दिली तर मला ती निवडणूक लढवावी लागेल। परंतु सध्या तरी मी कारखान्याची जी काय जबाबदारी आहे, आज कारखाना जी काय अडचणीत सापडलेली आहे किंवा अडचणीतून वाटचाल करतोय, तर आज शेतकऱ्याची अपर्पी पण पूर्ण आम्ही देऊ शकत नाही आहे त्या ठिकाणी। त्यामुळे सध्या लक्ष तर माझं कारखान्यावर आहे। लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर मग त्यावेळेला विधानसभेच्या वेळेला दोन काँग्रेसची आघाडी झाली तर काँग्रेस या जुन्नरच्या विधानसभेवर दावा दाखल करणार का? दावा पक्षश्रेष्ठी जे ठरवतील ते, पक्षश्रेष्ठी तर दावा दाखल करता येते। पण तुम्ही एक इच्छुक उमेदवार आहे, दावेदार आहे, तरुणांचा प्रचंड तुम्हाला पाठबळ आहे, तुम्हाला काय वाटतं जुन्नरची विधानसभेची जागा काँग्रेसला सोडली जावी? सोडली जावी। बरेच वर्ष झाले, अनेक वर्ष झाले का काँग्रेसला या ठिकाणी जागा दिलेली नाहीये आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जर आपण पाहिलं तर मागच्या वेळेला 3 नंबरला राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी गेलेला होता। त्यामुळे साहजिक जर काँग्रेसला जर जागा सोडली तर नक्कीच आणि काँग्रेसने जर उमेदवारी दिली तर त्या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता उमेदवार विधानसभा लढू शकतो।